Now in this video, we'll start from 46. According to Einstein's photoelectric equation, the plot of the kinetic energy of the emitted photoelectrons from a metal versus the frequency of the incident radiation gives a straight line whose slope आता कोणाचा ग्राफ कोणा वर्सेस आहे बघा. हा ग्राफ येतो कायनेटिक एनर्जी वर्सेस फ्रिक्वेन्सी. साधारण तो ग्राफ आपल्याला असा मिळतो. बरोबर आहे. याचा जर आपण आन्सरचा विचार केला तर त्याचा जो स्लोप असतो, तुम्ही स्लोप बघा कसा आहे. स्लोप कुठलाही मेटल आणखी घेतला असतं तरी असं झालं असतं, म्हणजे स्लोप सारखाच आहे. इज द सेम फॉर ऑल द मेटल्स अँड इज इंडिपेंडंट ऑफ द इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन. आपल्याला माहिती मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी डिपेंड्स ऑन फ्रिक्वेन्सी. मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी डिपेंड्स ऑन फ्रिक्वेन्सी. ओके. नो नेक्स्ट वन 47 जर तुम्ही पाहिलं तर सेम आपण 19 ला शिकलो तसाच आलेला आहे. थोडंसं त्यांनी हे बदललेलं आहे फक्त. बाकी 19 ची जी बघा डायग्राम आहे आपल्याकडे सेम तशीच आहे. आन्सरही तेच आहे. बघा आपण वाचू एकदा. द फॉलोइंग फिगर शोज द व्हेरिएशन ऑफ फोटो करंट विथ एनोड पोटेन्शियल. तोच आहे फोटो करंट वर्सेस एनोड पोटेन्शियल. फोटो करंट वर्सेस एनोड पोटेन्शियल. फक्त डायग्राम थोडी वेगळ्या भाषेत काढली, पण त्याचे हे स्टार्ट आणि एंड पॉईंट सारखेच बघा. दोघं पॉईंट सारखे तिथे. हे बघा, हे बघा सॅच्युरेशन आहे, हे सॅच्युरेशन आहे. ओके. त्यामुळे याचं आपण 19 ला शिकलेलं आहे. याचं आन्सर जे आहे ते ए. 47चं काय आहे ए. FA इज इक्वल टू FB अँड IA इज नॉट इक्वल टू IB. सांगितलंय मी त्याचं एक्सप्लेनेशन. 19 ओके. 48चं बघा. इन अ फोटो इमिसिव्ह सेल विथ एक्साइटिंग वेवलेंथ लॅम्बडा द फास्टेस्ट इलेक्ट्रॉन हॅज स्पीड V. इथे V व्यवस्थित काढूया आपण. हा असं V. If the exciting wavelength is changed to 3/4 lambda, the speed of the fastest emitted electron will be. साधी गोष्ट आहे. लॅम्बडा वेवलेंथ असताना वेलोसिटी V आहे, मॅक्झिमम म्हणजे मॅक्झिमम वेलोसिटी ऑफ दॅट इलेक्ट्रॉन. आणि 3/4 लॅम्बडा असताना किती, असा साधा सिंपल प्रश्न आहे. परत बेसिक इक्वेशन वापरायचं. हे या चॅप्टरमध्ये 2-3च फॉर्म्युले मेन आहेत, लक्षात घ्या. HNU हे बोर्डला पण सर्व महत्वाचं आहे. बोर्डला सुद्धा याच्यापैकी काही येऊ शकतं, लक्षात घ्या. HNU इज इक्वल टू 1/2 memax स्क्वेअर प्लस 50 विच इज इक्वल टू 1/2 memax स्क्वेअर प्लस. आता 50 म्हणजेच काय लिहितो आपण HNU0. बरोबर आहे. म्यू म्हणजे C बाय लॅम्बडा. SC बाय लॅम्बडा. SC बाय लॅम्बडा इज इक्वल टू 1/2 memax स्क्वेअर प्लस म्यू0 म्हणजे काय C बाय लॅम्बडा 0. जसं म्यू इज इक्वल टू C बाय लॅम्बडा तसं म्यू0 C अपॉन लॅम्बडा 0. आता मी ही टर्म इकडे आणतो. SC बाय लॅम्बडा मायनस SC बाय लॅम्बडा 0. SC कॉमन 1 अपॉन लॅम्बडा मायनस 1 अपॉन लॅम्बडा 0 इज इक्वल टू 1/2 m Vmax स्क्वेअर. Vmax स्क्वेअर इज इक्वल टू 2SC अपॉन m. 2SC अपॉन m इन ब्रॅकेट 1 अपॉन लॅम्बडा मायनस 1 अपॉन लॅम्बडा 0. Vmax इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2SC अपॉन m 1 अपॉन लॅम्बडा मायनस 1 अपॉन लॅम्बडा 0. इक्वेशन 1. ओके. आता सेकंड केस वापरू आपण. सेकंड केस आता काय प्रश्न बघा कसा आहे 48 मध्ये. लॅम्बडा वेवलेंथ असताना V. हे बघा लॅम्बडा वेवलेंथ असताना काय V. आता लॅम्बडा डॅश किती आहे 3/4 लॅम्बडा. हे बघा 3/4 लॅम्बडा. 4 उडी मारून कुठे जाईल, वर जाईल की नाही. म्हणजे बघा इथे काय 2SC अपॉन m. हे बघा 3/4 लॅम्बडा म्हणजेच 4 जम्प करून वर 4/3 लॅम्बडा मायनस 1 अपॉन लॅम्बडा 0. हे दोन इक्वेशन जर आपण कम्पेअर केले तर आपल्या लक्षात की Vmax इज ग्रेटर दॅन धिस टर्म. म्हणजे साधारण ही पूर्ण टर्म बघा काढली अशी. यातनं जर रूट 4/3 बाहेर काढला हा सेक्शन, एवढा सेक्शन, तर हे पूर्ण वरची टर्म येते बघा. 2SC अपॉन m 2SC अपॉन m 1 अपॉन लॅम्बडा 1 अपॉन लॅम्बडा मायनस 1 अपॉन लॅम्बडा 0 1 अपॉन. म्हणजे हा काय तुमचा V. हा V बरोबर आहे. आणि हे काय स्क्वेअर रूट ऑफ 4/3. म्हणजे हा कितीपेक्षा जास्त आहे रूट 4/3. बरोबर ना. सो Vmax इज ग्रेटर दॅन किती साधारण रूट 4/3 V. So this is the
आन्सर डी. येस, ग्रेटर दॅन 4/3 हे स्क्वेअर रूट म्हणजेच 1/2. स्क्वेअर रूट काढले ना आपण, हे बघा स्क्वेअर रूट बाय 4/3, स्क्वेअर रूट ऑफ 4/3 व्ही, 4/3 स्क्वेअर रूट व्ही. 49 बघा. The threshold frequency for a photosensitive metal is 3.3 into 10 raised to 14 Hz. If light of frequency 8.2 into 10 raised to 14 Hz is incident on this metal, the cutoff voltage for the photoelectric emission is nearly. बरं, ही झाली तुमची न्यू 0 आणि ही झाली न्यू. The threshold frequency for photosensitive metal is this. ओके, एवढी कमीत कमी पाहिजे, एवढी आपण इन्सिडेंट करतोय. असं असेल तर कट ऑफ व्होल्टेज किती? सोपं आहे. हे बघा, म्यू 0 थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी प्रोव्हाइड केलेली आहे 3.3 into 10 raised to 14. म्यू किती प्रोव्हाइड केलेला आहे? 8.2 into 10 raised to 14 हर्ट्ज. आणि विचारलं काय? स्टॉपिंग पोटेन्शियल काढा. सो बेसिक फॉर्म्युला वापरला, एच न्यू इज इक्वल टू ई व्ही 0 प्लस 50. ई व्ही 0 प्लस 50 किती आहे? एच न्यू 0 आपल्याला माहिती असतो. सो ई व्ही 0 हे इकडे जाईल, एच न्यू मायनस एच न्यू 0. E V0 is equal to H nu minus H nu 0, H common, nu minus nu 0. V0 पाहिजे आपल्याला, हा E डिवाइड होईल, H nu minus nu 0 upon E. H ची किंमत टाकली 6.6 into 10 raised to minus 34, nu टाकला 8.2 into 10 raised to 14, minus nu 0 टाकला 3.3 into 10 raised to 14 upon E 1.6 into 10 raised to minus 19 कुलम. हे सोडवलं तुम्ही की साधारण तुम्हाला ती जी व्हॅल्यू येते ती येते, हे बघा हे तसंच ठेवलं, याचा डिफरन्स हा येतो -34 प्लस 14 म्हणजे -20, हे मल्टिप्लिकेशन 32.34, हे तसंच ठेवलं. हा मायनस, याला मी काय करून घेतलं? प्लस करून, म्हणजे एकाने मोठा म्हणजे 16, म्हणजे हा -20 कॅन्सल होईल. साधारण हे 32 आणि हे 16, 2 व्होल्ट. ए, येस ए. $2 व्होल्ट ए. Okay. Photoelectric effect experiments are performed using 3 different metal plates P, Q, R having work functions. Phi P is equal to this. P चं work function एवढं आहे, Q चं एवढं आहे, R चं एवढं आहे. A light beam containing wavelengths of 550 nanometer, 450 nanometer and 350 nanometer with equal intensities illuminates each of the plates. The correct IV graph for the experiment is a voltage versus current किंवा current versus व्होल्टेज ग्राफ. एससी बघा 1240 इलेक्ट्रॉन व्होल्ट, हे पर आहे नॅनोमीटर मध्ये, लॅम्बडा असतो ना तो. आता एससी बाय लॅम्बडा जर आपण पूर्ण घेतला तर इथे म्हणजे हे जेव्हा आपण लॅम्बडाचा विचार नॅनोमीटर मध्ये करतो त्यावेळेची ही व्हॅल्यू असते, असं त्याचा अर्थ आहे. आता याचा विचार करता आपल्याला काय करायचं बघा, बी आणि डी पॉसिबल नाहीये. बी बघा, बी चे डायग्राम, हे सर्व याचे सॅच्युरेशन करंट एक झालेले बी आणि डी मध्ये, सॅच्युरेशन करंट एकच झाले, जे पॉसिबल नाही, म्हणजे बी आणि डी ची शक्यता 0. प्रश्न आहे आता बघा तुम्ही जर ग्राफ पाहिले तर सर्व सारखे दिसतात बघा, 1 2 3, हे बघा सारखेच आहे. फरक लक्षात येतो की इथे आर क्यू पी सिक्वेन्स बघा काय आहे, आणि इथे काय बघा काय पी क्यू आर. ओके, मग याच्यामध्ये तुम्ही जर हे कम्पेअर केलं यांचे फोटोइलेक्ट्रिक वर्क फंक्शन्स, ज्याचं फोटोइलेक्ट्रिक वर्क फंक्शन कमी आहे त्याला कमी एनर्जी लागेल सरफेस पर्यंत यायला, आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे जास्त फोटोइलेक्ट्रॉन्स बाहेर पडून अल्टिमेटली काय होईल, त्याचं करंट वाढेल. म्हणजे याचे कमी म्हणून याचं करंट जास्त असेल सॅच्युरेशन लेवलची, याचं त्याच्यापेक्षा कमी असेल, याचं त्याच्यापेक्षा कमी असेल. म्हणजे सिक्वेन्स कसं पाहिजे, पी क्यू आर, पी क्यू आर. करेक्ट. हे बघा हे चुकीचं आहे, आर पी आर क्यू पी. करेक्ट, रिव्हर्स उलट आहे. सो आन्सर काय येईल मग त्याचं ई, काय येईल ए. ओके, पुढचं बघू. वेव्ह नेचर ऑफ मॅटर अँड डेव्हिएशन जर्मर एक्सपेरिमेंट. यातला हा सेक्शन जसं तुम्हाला सीईटीला वगैरे नाहीये. इकडचा पार्ट, द कायनेटिक एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन गेट्स ट्रिपल्ड, देन द डी ब्रॉगली वेवलेंथ असोसिएटेड विथ इट चेंजेस बाय अ फॅक्टर. हे सोपं आहे. डी ब्रॉगली वेवलेंथचा फॉर्म्युला काय, लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी. बरोबर. आता काय कायनेटिक एनर्जी ट्रिपल झाली तर लॅम्बडाचा काय फरक पडेल, सोपं आहे. हे बघा, लॅम्बडा इज इक्वल टू काय आपल्याकडे फॉर्म्युला एच अपॉन पी. पी म्हणजे काय, मोमेंटम, मास इंटू व्हेलॉसिटी. आणि मग
मोमेंटम इन टर्म्स ऑफ, आपण जेव्हा मास हे इन टर्म्स ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे आपण ही एनर्जी घेत असतो ऍक्च्युली 2h अपॉन हा फॉर्म्युला आहे, h अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2m किंवा ई लिहितात याला एनर्जी, इलेक्ट्रॉन होल्ट एनर्जी, इलेक्ट्रॉन होल्ट एनर्जी. सो हा पण एक फॉर्म्युला तयार होतो, म्हणजे सर्व फॉर्म्युला एकच आहेत, h अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2me. मग लॅम्बडाचा आणि ईचं रिलेशन कसं आहे बघा, बाकी कॉन्स्टंट्स आहेत. सो लॅम्बडा इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ ई, बरोबर आहे. मग लॅम्बडा डॅश काय येईल 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ई डॅश. लॅम्बडा डॅश अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू याचं इन्व्हर्स आहे त्यामुळे हे खाली येईल आणि हे खालून उडी मारून वर जाईल. सो स्क्वेअर रूट ऑफ ई अपॉन ई डॅश. आता एनर्जी किती ट्रिपल्ड केली म्हणजे ई डॅश किती 3e, ई कॅन्सल 1 अपॉन रूट 3. सो लॅम्बडा डॅश हा लॅम्बडा तिकडे जाईल, सो 1 अपॉन रूट 3 लॅम्बडा. सो लॅम्बडा डॅश किती 1 अपॉन रूट 3 सी, 1 upon root 3 c. A particle which has zero rest mass and non-zero energy and momentum must travel with the speed. Yes, particle with a zero rest mass कोण आहे हा जस्ट लाईक अ फोटॉन, बरोबर आहे. आणि फोटॉन असल्यामुळे याचं काय, याचं स्पीड असेल इक्वल टू सी, दॅट इज स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम ए. 52 काय येईल तुमचा ए. 53. In Davison-Germer experiment, maximum intensity is observed at. In Davison-Germer experiment, maximum intensity, आता हे वगळण्यात आलेलं आहे, पण याचा जो स्टँडर्ड रिझल्ट आहे तो असतो तुमचा 50 डिग्री 54 व्होल्ट, 50 डिग्री 54 व्होल्ट ए. डेव्हिसन-जर्मर हे कशासाठी माहिती आहे का, This experiment is for verification of de Broglie hypothesis. म्हणजे de Broglie hypothesis मध्ये जी वेव्हलेंथ मिळालेली आहे, मॅटर वेव्हज म्हणतात त्याला. म्हणजे कसा कन्सेप्ट येतो तर पार्टिकल हॅज वेव्हलेंथ असं त्याचा दाखवायचा प्रयत्न, म्हणजे पार्टिकलला वेव्हलेंथ असती असं दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्या पार्टिकल वेव्हलेंथ जर असते तर इलेक्ट्रॉन कन्सिडर करून त्याला वेव्हलेंथ दाखवलेली आहे मायक्रोस्कोपिक पार्टिकल, आणि त्याचा जो फॉर्म्युला मिळतो लॅम्बडा इज इक्वल टू 12.2 अपॉन रूट व्ही असा तो एक फॉर्म्युला मिळतो डेव्हिसन-जर्मर. आणि मग त्या डेव्हिसन-जर्मर एक्सपेरिमेंटचा वापर करून एक्सपेरिमेंटल वेव्हलेंथ इलेक्ट्रॉनची आणि थिओरिटिकल वेव्हलेंथ बाय युजिंग डी ब्रॉग्ली हायपोथेसिस ती कम्पेअर केली आणि जवळपास ती सारखी येते. म्हणजे हा त्यासाठी एक्सपेरिमेंट वापरला जातो. त्यावेळेस एक्सपेरिमेंट करताना जो काय रिझल्ट आलेले आहेत ते जे डेव्हिएशन होतं, स्कॅटरिंग होत असतं त्या इलेक्ट्रॉन्सचं इन्सिडेंट ऑन निकेल क्रिस्टल, तर ते 50 डिग्री आणि त्यावेळेचं व्होल्टेज असतं 54 व्होल्ट. An electron of mass m when accelerated through an electron of mass small m when accelerated through a potential difference v has de Broglie wavelength lambda. The de Broglie wavelength associated with the proton of mass capital M accelerated through a same potential difference will be. बघा काय ते परत तेच लॅम्बडाचा आणि एमचं रिलेशन काय इथे बघा, लॅम्बडाचा आणि एमचं रिलेशन काय, इनव्हर्स स्क्वेअर रूट मध्ये, बरोबर आहे. लॅम्बडा इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ एम. लॅम्बडा डॅश इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, आता इथे हा स्मॉल एम आहे आणि हा कॅपिटल एम आहे. सो लॅम्बडा डॅश अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू स्क्वेअर रूट, इन्व्हर्स आहे ना ते, म्हणजे कॅपिटल एम याचा खाली याचा खालून उडी मारून वर जाईल. सो स्क्वेअर रूट ऑफ स्मॉल एम अपॉन कॅपिटल एम. लॅम्बडा डॅश इज इक्वल टू काय येईल मग, स्क्वेअर रूट ऑफ लॅम्बडा डॅश इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, हा एक मिनिट, स्मॉल एम अपॉन कॅपिटल एम असेल ना, स्मॉल एम. लॅम्बडा डॅश इज इक्वल टू स्मॉल एम, एक मिनिट, स्मॉल एम अपॉन कॅपिटल एम. हा स्मॉल एम वर स्मॉल म्हणजे वेगळा असेल थांबा, स्मॉल एम अपॉन कॅपिटल एम बी, बी याचं काय बी. हे बघा लॅम्बडा डॅश इज इक्वल टू लॅम्बडा स्क्वेअर रूट ऑफ स्मॉल एम अपॉन कॅपिटल स्मॉल एम अपॉन, हे बघा ओके बी. 55. The energy that should be added to an electron to reduce its de Broglie wavelength from 10 raised to minus 10 meter to 0.5 into 10 raised to minus 10 meter will be. सोपं आहे. इथे काय 10 raised to minus 10 म्हणजे 1 into 10 raised to minus 10 आहे. इथे काय 0.5 म्हणजे 1/2 म्हणजे याचा अर्थ अर्धे. डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ हाफ होण्यासाठी किती एनर्जी ऍड करावं लागेल, डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ हाफ होण्यासाठी किती एनर्जी ऍड करावं लागेल असं त्याचा अर्थ आहे. समजा ओरिजिनल एनर्जी जर तुमची ई असेल
तर डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ हाफ होण्यासाठी किती एनर्जी ऍड करावं लागेल. सिंपल आहे. हे बघा, लॅम्बडाचं आणि ईचं रिलेशन आताच आपण बघितलं. लॅम्बडा डॅश 1/√e डॅश लॅम्बडा अपॉन लॅम्बडा डॅश. लॅम्बडा याचा ई खाली येईल, याचा उडी मारून वर जाईल. √e डॅश अपॉन ई इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन लॅम्बडा डॅश किती पाहिजे आपल्याला, हाफ. बघा याची किती 10⁻⁻10 म्हणजे 1 × 10⁻10 आहे, आणि हा 0.5 म्हणजे 1/2 × 10⁻10 म्हणजे हाफ. याच्या हाफ म्हणजे लॅम्बडा डॅश किती, लॅम्बडा/2. लॅम्बडा डॅश किती, लॅम्बडा/2. लॅम्बडा लॅम्बडा कॅन्सल, हा 2 उडी मारून वर जाईल. 2 इज इक्वल टू √e डॅश अपॉन ई, स्क्वेअरिंग बोथ साइड. 4 इज इक्वल टू ई डॅश अपॉन ई इज इक्वल टू, हा ई इकडे जाईल, ई डॅश इज इक्वल टू 4e. म्हणजे नवीन एनर्जी किती लागेल, 4e लागेल. नवीन एनर्जी 4e लागेल. पण विचारलं काय, किती ऍड करावं लागेल. मग अगोदरची किती होती, ई. अगोदरची किती होती एनर्जी, ई. नवीन किती आली, 4e. म्हणजे ऍड किती करावं लागेल, 3e. हे बघा, हेन्स ऍडेड एनर्जी E2 - E1 इज इक्वल टू 4e - e इज इक्वल टू 3e. किती येईल आन्सर तुमचं, बी. ओके, किती येईल, बी. येस, थ्राइस द इनिशियल एनर्जी. म्हणजे आन्सर येतं 4 टाइम्स. पण विचारलं काय बघा, म्हणून व्यवस्थित वाचायचं एमसीक्यू. काय विचारलंय ते, त्याने जर विचारलं असतं फायनल एनर्जी किती, तर ती 4 टाइम्स. फायनल किती आली असती, 4 टाइम्स. पण विचारलं काय, ॲडेड शब्द महत्व आहे, त्यामुळे 4e - e 3e, 3 टाइम्स. बी. If particles are moving with same velocity, then maximum de Broglie wavelength will be for. म्हणजे वेलॉसिटी जर सारखी असेल या सर्वांची, तर मॅक्झिमम डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ कोणाची असेल. आता बेसिक कन्सेप्ट तोच आहे, लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी, किंवा पी इज इक्वल टू एच अपॉन लॅम्बडा, 1 and सेम. मग पी काय, मास इंटू वेलोसिटी. बघा, लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी, एच अपॉन पी किती, mv. ओके, आता त्याने वेलॉसिटी सारखी दिलेली आहे, एच ऑलरेडी कॉन्स्टंट असतो. म्हणजे आता लॅम्बडाचा संबंध कोणाशी येईल, आता एमशी, मास. म्हणजे मास व्हेरिएशननुसार लॅम्बडा बदलेल, बरोबर आहे, कारण इथे व्ही कॉन्स्टंट दिलेला आहे, त्याने सेम दिलेला आहे ना, शब्द वापरलाय. मग याच्यामध्ये बीटाचं मास कमी असतं, बीटा पार्टिकलचं मास काय असतं, कमी. मग बीटा पार्टिकलचं जर मास कमी असेल तर त्याची वेव्हलेंथ कशी असेल, जास्त असेल. येस, सी. त्या आन्सर काय येईल तुमचं, सी. Particle nature and wave nature of electromagnetic waves and electrons can be shown by particle nature and wave nature, म्हणजे दोन्ही nature of electromagnetic waves and electrons can be shown by. yes, आता ऍक्च्युली याच्यामध्ये हे एक्सपेरिमेंटल रिझल्ट आहेत, सर्व स्टँडर्ड रिझल्ट आहेत. दॅट इज यू कॅन से फोटो इलेक्ट्रिसिटी अँड इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी. सो रिझल्ट काय येईल, फोटो इलेक्ट्रिसिटी अँड इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी. ओके, इथपर्यंत तुम्हाला मला वाटतं एमसीक्यूज दिले होते. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे एमसीक्यूज कंटिन्यू करू. ओके.